बातमी आहे संभाजीनगरमधून बंदुकीचा धाक दाखवत दोघांनी 11.6 लाखांचे दागिने लुटलेत। संभाजीनगरच्या साताऱ्यात असलेल्या रेणुका माता मंदिरात परिसरातील ही घटना आहे। छत्रपती संभाजीनगर सातारा परिसरातील रेणुका माता मंदिराजवळ असलेल्या एका सराफा व्यावसायिकाला लुटलं आहे। दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवत 11,64,000चे दागिने लंपास केलेत। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेत। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। विजय, काय या संदर्भात अधिकची माहिती? नक्कीच निलन, जर पाहिलं तर हा प्रकार जो आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरामध्ये असणारा रेणुका माता मंदिर जे आहे त्या परिसरामध्ये हा प्रकार घडलेला आहे। रात्री सराफ दुकानदार जो आहे तो आपले दुकान बंद करून घरी जात असताना संपूर्ण व्यवहार झाल्यानंतर तो जी कॅश आहे ती कॅश मोजून तो घरी घेऊन जात असताना त्या घरामध्ये गेला। त्यानंतर काही चोरटे जे आहे ते त्यावरती लक्ष ठेवून होते। ज्यावेळी तो घरात गेला त्यावेळी त्याला थेट बंदूक जी आहे ती त्याच्या कानाशी लावून त्या ठिकाणून त्याच्याकडून 11 लाख रुपये जे आहे ती नगद जी आहे ती त्या चोरट्यांनी त्या ठिकाणून बॅग जी आहे ती लंपास केल्याने संपूर्ण जे आहेत ते दुकानाबाहेर असणाऱ्या त्या गल्लीमध्ये असणाऱ्या कॅमेऱ्यामध्ये जे आहे ते संपूर्ण प्रकार जो आहे तो कैद देखील झालेला आहे। आणि रात्री उशिरा जो आहे तो या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध जे आहे ते गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। जी विजय, तुम्ही आमच्या सोबत असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे।